नमस्कार. मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. रामकृष्ण हरी. नेवासा शहरात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेनं पावन झालेलं पैस खांबाचं मंदिर आहे आणि या कामिका एकादशीच्या निमित्तानं वारकरी संप्रदायातील लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहे. एक भक्तीचा महामेळा आपल्याला अनुपम मेळा या ठिकाणी अनुभवता येणार आहे. यासाठी आम्ही आमचं नगरपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासन, वाहतूक प्रशासन, बस डेपोचे सर्व कर्मचारी, आरोग्य व्यवस्थेतील सर्व कर्मचारी हे अतिशय सज्ज झालेले आहेत. महावितरणने या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवलेली आहे. तर नेवासा शहरामध्ये यावेळेला खूप चांगला असा सकारात्मक बदल म्हणजे की बस या नेवाशाच्या बस स्टँड पर्यंत येणार आहे आणि त्या ठिकाणून कोलेश्वर गणपती चौकापासून आपल्याला माऊलीच्या मंदिरापर्यंत पायी जाण्याचं व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर दुचाकी वाहनं जी आहेत त्या दुचाकी वाहनांना आपण शहरामध्ये जाण्याची मुभा पूर्ण ठेवलेली आहे. फक्त तुकाराम महाराज मंदिरापासून पुढे दुचाकी वाहनं जाणार नाहीत अशी व्यवस्था केलेली आहे. संत तुकाराम महाराज मंदिराच्या पासून तर संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरापर्यंत कुठल्याही पद्धतीचं वाहन त्या ठिकाणी जाणार नाही. तो रस्ता आपल्याला पायीच मार्गक्रमण करायचा आहे. अशा पद्धतीनं वाहतुकीची चोख व्यवस्था त्या ठिकाणी असणार आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी आरोग्य केंद्र तयार आहे. फराळाचे स्टॉल त्या ठिकाणी लागलेले आहेत. आपल्या तालुक्याचे कार्यधोरणतर आमदार विठ्ठलराव चिरंजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासकीय व्यवस्था चोख पार पडलेली आहे. नगरपंचायतची सर्व स्वच्छतेची, आरोग्याची सर्व टीम ही आपले सीओ निखिलजी फराटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऑफिस इन्चार्ज सागरजी झावरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. तसेच पोलीस प्रशासन व्यवस्था PI दराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. आपल्या तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर भागवतजी दैफळे साहेब आणि आपले नेवासा PSC चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रजी कानडे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य व्यवस्था देखील सुसज्ज आहे. आमचे सर्व सेवेकरी उद्या दिवसभर आपल्या तैनातीत आहेत. आपल्या वारकऱ्यांना अडचण नको म्हणून नेवाशाचा आठवडे बाजार देखील आपण उद्या बंद ठेवलेला आहे. आपण सर्वांनी उद्या या माऊलीच्या पवित्र भूमीमध्ये येऊन माऊलीच्या पैस खांबाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच ग्रामदैवत भगवान मोहिनीराजाचा दर्शनाचा लाभ घ्यावा हे आवाहन आपल्याला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.